आता आलेलो तर आम्ही हरिद्वार येते. चला आता तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. आम्हाला फक्त आता आमच्या बॅगा काढायच्या तिथून. हे बघा थोडंसं थांबा मग तुम्हाला दाखवतो मी. अहो वाटत जानू गावामध्ये तुझ्या गाण्यानं केली मजा मजा लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला जानू भेटून जा. 200 किलोमीटर झालं त्याला 200-250 किलोमीटर आमचा असं ओके प्रवास झालेला आहे. आणि आम्ही आलेलो आहोत इथं नदीला. आता इथंच आंघोळ्या करणार आहेत वाटतं आम्ही, माहित नाही. चला गाइस हरिद्वार की जय हो. चलो 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 दोस्तों, गर्दी करो घाई करो, गर्दी करो घाई करो. गुड मॉर्निंग गाइस. चला आता इथं ब्रश वगैरे करून गाडीची वाट बघायची. गाडी येते तोपर्यंत मग आम्ही ब्रश वगैरे करू रेडी होतो. तिथं गंगेमध्ये आम्हाला स्नान पण करायचं आहे आता. चला ब्रश करायला चालू आहे, इकडं रील्स बघायला चालू आहे, इकडं चहासाठी वेटिंगला, इकडं पण दादाबाई चहा घ्यायला लागलाय. आणि आपलं सुद्धा आपण काही चहा पित नाही, आपलं झालेलं आहे. आता पोरं यायला लागले ते एक जण फ्रेश होऊन. आणि आता तिकडून आल्याच्या नंतर डायरेक्ट गंगेमध्ये स्नान करायला जाणार आहेत आम्ही सगळे. गंगेमध्ये स्नान झालं की तिथून पुढचं तुम्हाला सांगतो काय विषय काय नाही. चला बघितलं तुम्ही मित्रांनो मम्मीने काय केलं ते बघितलं. काय आवाज सगळ्याकडून गोळा केला. आता तेच पॅन आहे. हाय गाईस, आता आम्ही हरिद्वारमध्ये पोहोचलो आहोत. तर आम्ही आता गंगेमध्ये स्नान करण्यासाठी सर्व मित्रपरिवार चाललो आहोत. आता तुम्हाला 2 मिनिटात गंगावरतीतला सर्व घाट दाखवेल. चला चला मी मित्रांनो आता आपण जाऊयात हळूहळू. संरक्षण करत आहोत आपलं. चला बघा हे आपली गंगा. आता आम्ही इथं स्नान करणार आहे. एक चांगली अशी जागा बघून. चलो दोस्तों मारतात का मित्र, ते नारळ काढतात ते सगळं इथंच बघा. पण आम्ही आता 6 वाजलेली सकाळच्या, त्याच्यामुळे कोण दिसत नाही. तेव्हा काही ते घाट वगैरे होऊ शकतात तुम्ही. इथंच देवाचं मंदिर आहे. चला मध्ये रेडी झालेलो आहोत मित्रांनो. बाकी इकडे बी आहे तर सगळे. चला आता जाऊया. डायरेक्ट गाडी पण येऊन बसलेली आपली. तुला गार पाणी असलं गार पाणी डायरेक्ट बर्फच 10 मिनिटं थांबलं की बर्फच पायाचा सगळा. एवढं गार पाणी बेकार. चला झालेले मित्रांनो. आता आम्ही हे करणार आहे तर फोटोशूट करणार आहे ओके मध्ये. चला चला चलो चलो. हमको तलाश है हमारी गाड़ी की. अभी हम गाड़ी वाले को हमसे ढूंढ रहे हैं मित्रों. और हमारे एकदम पीछे पुलिस आर्मी है, आपको दिखाई देगा. थोड़ा देर रुके और अभी हम जा रहे हैं हमारी गाड़ी के पास. दिख गए क्या? चलो पचका हो गया मित्रों. मला वाटलं पुढचा मागचा कॅमेरा चालू आहे पण ते पुढचाच कॅमेरा चालू होता. ते निघले डायरेक्ट. हसा. हाय गाईस, आत्ता आम्ही सर्व मित्र गंगेतून स्नान करून आलो. आता आमची गाडी आलेली आहे. तर आम्ही आता आमच्या गाडीकडे जात आहोत. तर चला तुम्हाला नेतो आमच्या गाडीमध्ये. आणि तुम्हाला अख्खी पूर्ण म्हणजे पूर्ण केदारनाथ ट्रिप आम्ही आहे का नाही तुम्हाला करतोच. तुम्ही दर्शन करा फक्त मित्रो. चलो तो दोस्तों अभी हम दौड़ते दौड़ते आए थे इधर. गाड़ी नहीं ये बहुत ही दूर निकला इसलिए ऑटो करके जा रहे हैं अभी. और वो वाली गाड़ी इधर नहीं आ सकती. तो भी वो गाड़ी नहीं आ रही है हमारे पास, तो हम जा रहे हैं गाड़ी के पास. तो चलो गाइस. हो खरंच ठीक आहे. फोन आलेला आहे पण आमचा गाडीवाला काय अजून दिसेना आम्हाला. सगळे त्याच्यात नादामध्ये इथं. चलो फुल पाउच चालू है दोस्तों. और अभी हम जा रहे हैं गाड़ी के पास भीगते हुए. चलो 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 चलो. आ गए हैं इधर हम लोग सभी. चलो गाडी आलेली आहे आमची. इकडे सामान ठेवायला सुरे. चला आता ओके मध्ये जाणार डायरेक्ट केदारनाथ. चलो गाइस
अरे तू काय करायला स्वामी काय करायला बसायलो ना. मग बस ना मग चार्जर घेतलंस का चलो दोस्तों हाँ वो हमारे पास सब कुछ है और चलो चलो दोस्तों बाबा की हर हरे महादेव चलो गाइस तो निकल गए हम केदारनाथ की तरफ चलो दोस्तों और देखो ते पाण्याची स्पीड बघा मित्रांनो कसली खतरनाक आहे डेंजर आहे ऋषिकेश बघा मित्रांनो आणि वरती पाऊस सुरू आहे बघा तिकडे तर आगे देखो पुढं बघा मित्रांनो तुम्ही पाऊस कसा आहे. चला आता ट्रिप निघाले आम्ही बसलेलो गाडीमध्ये चला बघू आता पुढचं वातावरण काय विषय काय नाही आपल्या भोले बाबाची मूर्ती बघा किती मोठी आहे एक नंबर मध्ये चला थोडासा ब्रेक झालेला आहे कारण की यात्राचे आम्हाला हे करायचे तिकीट काढायचे तर थांबा हात काय नाही बुलेरो हातलाच काढलेला मित्रांनो मग आत्ताच हे बघा इकडं नख खायला आहे झोपेतून उठलो मग आता झोपलो तुम्ही थोड्या वेळापूर्वी आता जस्ट उठलो का आता पुन्हा चला यात्राचं तिकीट काढलं की पुन्हा परत झोपत चला कारण की आराम नाही झालेला चलो बघा ना मित्रांनो पाऊस आहे बरं का वरती पुरा पाऊस हे बघा ह्या साईडला पण कसलं वातावरण आहे नंबर 1 मी म्हणतो आम्ही तिकडे गेले त्यानंतर आम्हाला सगळा पाऊसच लागणार आहे सगळा पाऊस म्हणजे पूर्ण पाऊसच लागते काय की बघा इकडे काहीतरी आम्हाला सोडून आम्ही तिकडे कामात आणि इकडे काहीतरी खायला आणलेत बघा हे तेवढे तर भरपूर आहे इथं काय हे लिची आपण घेत नाही का विचार करायचं राहिला असेल तर फक्त या माणसं मोबाईल चार्जिंग लावून द्या ना मला चला जातो बाहेर मी आता माझ्यासोबत आहे दादा भाई होऊ शकता दोस्त हाय गाईस आता आम्ही ऋषिकेश जवळ जात आहोत थोड्या वेळात ऋषिकेश तिथे काय आहोत तिथं थोडं आयडेंटिटी बनवायला चालू आहे आमचं त्याच्यामुळे थांबलेलो रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला फिरता येणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला अगोदर रजिस्टर करावं लागेल पूर्ण किती दिवसाचा टूर आहे काय ते सगळं आपल्याला ऑनलाईन हे करावं लागते मग त्याच्यानंतरच तुम्हाला ते आय डी देतात मग जिथं आपल्याला विचारतील ते त्यांना ते दाखवायला चोक पोस्टला यायला त्याला लागतंय चला तो अभी हम जा रहे हैं देखो ये टमाटर जैसा लगता है और हम जा रहे हैं नाश्ता करने के लिए गाइस चलो अरे देख सकते हैं अभी हम थोड़ी देर बाद लूची खाया था दोस्तों बहुत अच्छा लगा था चलो अब हम होटल ढूंढ रहे हैं खाना खाने के लिए आयला काय राव मराठीत करू का हिंदी करू मला ते सांगा कमेंट करा रे तुम्ही कमेंट केल्याशी मेळ नाही लागणार ब्लॉग कसे वाटतात काय कमेंट करा तुम्ही चला राजमा चावल दोन्ही पण पराठा पहिले बाकी आहेत तिकडं चला कसं वाटलं जेवण करून नाश्ता खूप मस्त होता 1 नंबर आलू पराठा होता 1 नंबर राजमा चावल होता पुलाव राईस एकदम खास क्वालिटी 1 नंबर ओमला विचारा ओम निवांत बरं ओम भाई तर म्हणा थोडंसं निवांत बोलतो मी स्पष्ट बोलतो निवांत बोलतो आणि थोडं जास्त बोलतो ओम भाईचं आत्ता जेवण झालेलं आहे सगळ्यांचं झालेलं आहे आणि क्वालिटी कशी 1 नंबर होती म्हणजे आम्ही दिल्लीत जेवलो होतो त्याच्यापेक्षा तर भारी होती बघा अजून कुठं भारी वाटली भारी सांगू चला कशी क्वालिटी त्याची 1 नंबर दादा भाई चहाची क्वालिटी कशी क्लास इकडच्या प्रमाणे चहाची क्वालिटी नंबर 1 इकडे असला त्या कुठंच भेटत नाही मस्का पावसोबत खायला लागला म्हणून चांगलं लागायला हा बरोबर का लोगे जब तुम कहोगे आधी रात को आधी रात को वही तेरे कदमों पे रख दिए जान चला आता सरकारची फुगाफुगी झालेली होती पण आम्ही ती लवकर मॅनेज केलेली मेन इथं वातावरण बघू शकता तुम्ही आता आमची तिकडं काय क्रुझर थांबलेली आता आम्ही जाऊन डायरेक्ट तिकडे जाणार तुम्हाला दाखवतो चला बोल ना कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही
आता बसलेलो आहोत गाडीत. आता डायरेक्ट आम्हाला जिथं जिथं भारी भारी असेल तिथं कॅमेरा चालू करतो दाखवतो तुम्हाला. खोट बोलायचं नाही. अरे कुठून जरी फील करायचं असेल का मित्रांनो, हे व्हिडिओ बघून नसतंय फील होत, त्याला इकडे यायला लागतंय. नाच करते काय उभंच आहे काय बघा वातावरण. कितना सुंदर लग रहा है. हमें गया हुआ आ जाएगा वो ये बोला था मैंने आपको दोस्तों. ये बघा ये. हाँ इधर का काम चालू है. हाय करो हाय. नहीं किया उसने, सुना नहीं शायद. मशीन का बहुत तेज आवाज था. मित्रांनो तुम्हाला मी एक दाखवतो गोष्ट. आम्ही कोणत्या जागेवर थांबलेलो आहे. एकच मिनिट थांबा. मित्रांनो आलेलो आम्ही देवप्रयागला. या नदीमध्ये 3 नद्याचा संगम होतोय. बहिणी सगळ्यांना काढलेलं आहे. कुणाला यायचं नव्हतं तरी पण दादा म्हणला चला, पुन्हा येणार नाही. चला तर चला. मग आता जायला लागलो तर आम्ही अर्ध केदारनाथ चढायला, म्हणजे 3-4 किलोमीटरचा रोड आहे. आता जागा होता माझा. मित्रांनो चला चलो. मी आलेलो होतो इथलच्या ब्रिज येते तर तुम्हाला मी इथला ब्रिज दाखवतो. चला. हा काचा नंबर 1 इकडं बघा. हे नदी अलकनंदा आणि गोदावरीच म्हणलं, सॉरी भागीरथी. चला. ये तुमको मालूम है क्या, ये पुल भी ऐसा हिल रहा है, ऐसा धोका जैसा हाला लागलाय पुल. असा इकडे असा व्हायला लागलाय. चला देख सकते हैं. मोबाईल गिर गया था मेरा, लेकिन मैंने दूसरे हाथ से पकड़ लिया. चलो हमारा पुल खत्म हो गया है दोस्तों. देख सकते हैं अभी से कैसा दौड़ रहा है. चलो चला मित्रांनो. या गल्ली बोळ्यांनी कसं असं एक नंबर असं वातावरण आहे. चला आता मी थोड्याच वेळामध्ये जातो इथं नदीच्या तिथे. मग तिथं तुम्हाला सांगतो, बाकीचे अपडेट देतो. देवप्रयाग येथे आहे सध्या आम्ही. चला. चलो दोस्तों. चलो आलेलो तर आम्ही आता नदीच्या किनारे भैरो. चला तुम्हाला दाखवतो आता इकडचा विषय कसा आहे कसा नाही. चला देख सकते हैं आप. थोड़ा मुश्किल जाता हूँ. नदी इकडे एक आहे आणि त्या साईडला आहे. तिकडून एक दाखवतो तुम्हाला. चला. काही जण आहे इथं फोटोशूटमुळे थांबलेले तिकडं पाठीमागं, पण आम्ही डायरेक्ट पुढं आलेलो इथं. हो का, हे बघा इकडं या 2 नद्याचा मिलन. हो का, इकडून एक आहे आणि इकडून एक आहे. अलकनंदा आणि भगीरथी दोन्हीचा संगम मिळून गंगा नदी तयार होती मित्रांनो. ही चला. नाशिक महाराष्ट्रामध्ये येत नाही मित्रांनो, असं नेताचं म्हणणं आहे. चला. चलो ऑल गँग. इथंच आमचा कार्यक्रम होणार आहे. इथं 22 किलोमीटर कधी चढणार आहेत आणि काय काय आम्हाला तिथं काय तिथं फेस करावं लागणार आहे, काय नाही आम्हालाच माहिती. चला. हे बघा ही. चला आता थोडस पाणी वगैरे पित होतं, रिलॅक्स होत होतं जरा. हे आणले भाऊने पाणी बॉटल आम्हाला. दोस्त मित्रो लिंबू पाणी प्यायला लागलो होतं. शकता तुम्ही मित्रांनो इकडं कसे नदीचं वाहतं पाणी 1 नंबर मध्ये. आम्ही थांबलो तर इकडं फुल ट्रॅफिक आहे. हे बघा ट्रॅफिक किती लांब पर्यंत आहे. आम्ही आता उतरलेलो सगळे मित्रमंडळी होऊ शकता. चलो बहुत आलस आ गया आहे. तो हे बघा मित्रांनो कसला दगड आहे मोठा चिराचिराचा. आता आम्ही आलेलो आहोत रुद्रप्रयाग बघायला. वरतून एकदम तुम्हाला दाखवत होतो आम्ही आता पाठीमागच्या कॅमेऱ्यातून बघा.
नद्या द्या. इथं पण 2 नद्या आहेत मित्रांनो. हे बघा. हा अलकनंदा आणि मंदाकिनी मंदाकिनी. पलीकडची मंदाकिनी अलीकडली अलकनंदा. ही अलकनंदा ती मंदाकिनी. चला चला चहाचा ब्रेक झालेला आहे मित्रांनो. इथं असं रानावानामध्ये आम्ही चहा प्यायला थांबलेलो तुम्ही बघू शकता. 2015-16 नंबर पर्यंत त्याचं हे वरतून पाऊस येत आहे मित्रांनो. हातात चहाचा कप आहे, पलीकड नदी आहे आणि वातावरण बघा काय नंबर 1 पिलेला चहा प्यायला. हा नंबर 1. इथं रील काढायला चालू आहे. जलवा है फॅशन का है ये जलवा. कॅमेरा खराब नाही झालेलो मित्रांनो. मग आपले काय वातावरण तसं आहे. येडे का काय कसलं दुःख आहे बाबो. चला बरी अवघ्या काही क्षणामध्ये म्हणजे अजून 2 घंट्यामध्ये आम्ही जाणार आहोत आमच्या कुठं अमर शेठ सोनप्रयाग येथे. मग तिथून पुढे 1 दिवस रूम करणार. लगेच 4 वाजता महाकाल बाबाच्या रांगेत लागणार. चला थोडासा कच्चा रोड लागलेला आहे आम्हाला बघू शकता तुम्ही. आपल्या गावाकडे सारखा बघा हे मामा इकडं लई डेंजर आहे राव. बघितलं का बघा हवा ही नदी कसलं आहे. देखकर आज तुम्ही बघून समजलं असेल तुम्हाला. 20 किलोमीटर राहिलेलं आहे. तिथं आम्हाला जायचं पुढं परत. आता आम्ही इथं सोनप्रयागच ना. हा कुठं आलेलं होतं. सीतापूर येथं आलेलो होतो आम्ही. आता रूम बघायला लागलेलो. इकडे बघू शकता आपले बंदे आणि पाऊस चालू आहे बघा. ओके रे म्हणजे मग पाऊस धार. हम कुछ नहीं बोलने वाले. अभी हमें सामान काढणार आहेत आता आणि आता डायरेक्ट सामान ठेवून आणि मग पुण्याच्या लगेच आम्ही जेवणाची तयारी करणार आहेत. आराम करायचा. उद्या लवकर 4 वाजता उठायचं. आणि हे बघा इकडं कसं आहे. गाइस ये है हमारे भाकरी टुकड़े. अपनी रूम दिखाओ. एक्सप्लोर करू आप. 1,500 घेतलेली मित्रांनो आम्ही. हम अभी सोनप्रयाग में आए. हमने रूम की 1,500 में 9 जन आदमी है. हम सब आज की रात हम यही सोएंगे. सवेरे गौरीकुंड को जाएंगे हम. देखो आप ये गाइस इधर से सीधा डायरेक्ट ऊपर. मी ब्लॉग आता येतो थोड्या वेळाने हाय का नाही. एकदा जेवायला आले डायरेक्ट दाखवतो. आता लय काम येतं आम्हाला. आलोत खाली. पाऊस सुरूच आहे. अरे लयच वातावरण भारी रे मित्रांनो. तर असं हे काय म्हणते त्याला हे असं शब्दामध्ये बोलून दाखवता येत नाही बघा. खरं सांगायचं म्हटलं म्हणजे त्याला इथं यावं लागतं आणि एक्सप्लोअर करावं लागतंय. तरी पण तुम्ही फील करा आमचा आनंद बघून. आता आम्ही जायला लागलेलो तर जेवण करायला. चला हां चलो विषय काय होता ते पराठे खाऊन कदर आलता आणि आपण आणलेले तिळाच्या भाकरी गावाकडचे. इकडं तसलं जेवण म्हणलं शिशे आहे का उद्याच्याला करायचे. स्टॅमिना बॉडी मजबूत पाहिजे ना नाही. मग त्याच्यामुळे आता इथं फक्त भाज्या येणार आणि भाकरीचा दणका सुरू. ओके मध्ये चला. ऑर्डर दिलेली पण आम्हाला कुठं दम निघत असतो. या जेवायला. आता पुन्हा ह्याच्या पुढे दाखवणार नाही मी. एवढंच बास जेऊ द्या आम्हाला सुखाने. जेवण झालेले गायच आमचे. पण आता थोडासा पाऊस लागायला लागला म्हणून आम्ही थांबलो तर पाठीमागे. चला आता रेनकोट वगैरे घेत होता. चला ओके जायचं.
हो स्वाद से सोचा था अच्छे अच्छे फोटो निकालेंगे लेकिन इधर आकर बन गए हमको जादू. काय नाही. अच्छे अच्छे कपडे लेके आए हाँ ओके का ओके चलो कर दो उसकी फिर डील. किती मिळावं चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं चेंज करत आहे. हरिद्वार ते सोनप्रयाग आमचा प्रवास झालेला आहे. सगळा सुखाचा प्रवास झालेला आहे. आता आम्हाला झोपायचंय लवकर उठायचंय सकाळी 4 वाजता. बाकीची उद्या अपडेट तुम्हाला देतो चॅनलला. आमच्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर comment करा. शेअर करा, ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा. चला जय हिंद गाईस. कमेंट मध्ये सांगा. हर हर महादेव. हर हर महादेव, जय केदारनाथ.